गेली 2 दिवस व्हिडिओ आले नाहीत त्याच्यासाठी मनापासून माफी मागते. कारण खूप सारे जणी वाट बघतात. बऱ्याच जणी असं पण कमेंट असतात, की तुझ्या व्हिडिओसाठी आम्ही ना डाउनलोड करून ठेवतो किंवा मी नेट शिल्लक ठेवते, मुलांना ठेवायला सांगते. तर तुमचे मनापासून आभारी. पहिला तर एक दिवस मी सुट्टी स्वतःहूनच घेतलेली. तुम्हाला सांगितलं होतं, की बाबा मी सुट्टी घेत आहे. पण दुसऱ्या दिवशी काय झालं, की इमर्जन्सी मला एका कामामुळे म्हणजे जावं लागलं. व्हिडिओ असूनही तुम्हाला तो पाठवता आला नाही. कारण तो एडिटिंगला वेळ मिळाला नाही. असो, ज्या दिवशी पौर्णिमा सुरू झाली त्या दिवशी सकाळची पूजा मी तुम्हाला शेअर केली. ते जे लिक्विड आहे शेअर केलं. त्याची लिंक मी ऑलरेडी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. कमेंट आल्यानंतर की ताई लिंक कुठे आहे? तर त्यावेळेला राहिलेली होती. पण तुमच्या कमेंट आल्यानंतर मी दिलेले आहे. ऑनलाईन मी परचेस केलेलं आहे. कोणतंही पेड प्रमोशन नाही. चलो तुझं. गर मगर रे नि सा ना 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 ना. हा दिवस आहे दुसरा दिवस. कारण त्या दिवशी मला कंटिन्यू करताच आलं नाही आहे. पण पाऊस पडला त्याच्यानंतर जी लाईट गेली, ती गेलीच. या 8 दिवसात लाईटीचा एकतर प्रॉब्लेम आणि त्याच्यामध्ये त्या पावसामुळे आणि लाईट घालवलेली होती. ती संध्याकाळी खूप लेट आली. माझ्यामध्ये 8, 8:30ला लाईट आली असेल. मग झालं. त्या दिवसा मी काहीच तुम्हाला शेअर केलेलं नाही. हा दिवस आहे दुसरा दिवस आणि माझ्या दिवसाची सुरुवात जी आहे ते शक्यतो किचनमधून होते. पण आज सकाळी ना आदल्या दिवशीच्या पावसामुळे डॉगीनी, चौघांनी एवढी घाण केली होती ना, सगळी माती, सगळ्या परशा, टाईल्स सगळं राडा करून टाकलेला होता आणि बसायला टाकलेलं ते आणि वेगळंच भरवून ठेवलेलं होतं. त्यामुळे सकाळी पहिला उठले, कुठलंही काही काम न करता पहिला सगळं दार, अंगण वगैरे रेग्युलरपेक्षा घासून पुसून सगळं स्वच्छ केलं. आज ना जेवण जे बनवत आहे मी सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही टाईमचं एकदम बनवत आहे. आता उन्हाळा सुरू आहे, पण कसं होतं की याच्यामध्ये जेवण जर दुपारी गरम नाही केलं तर मग ते जेवण शक्यतो आंबण्याची शक्यता असते. आणि जेव्हा तुम्ही टोमॅटो वापरता तेव्हा तर जास्तच होतं. आज मी भात बनवत होते. बरं, मला कमेंट असतात की तुम्ही प्रत्येक जेवणात कांदा, लसूण, कांदा, टोमॅटो घालता. तर इकडं कोल्हापूरलाच ही लोकं अशी आहेत. मी ज्यावेळेला लग्न करून आले ना, तर ती मी रेसिपी त्यांच्या बघायची ना, कांदा आणि टोमॅटो, कांदा आणि टोमॅटो. मी म्हणजे काय आहे? कारण गावाकडचं जे कोणी व्हिडिओ बघत असेल आणि स्पेशली सोलापूर भागातले वगैरे, तर त्यांनी मला जरूर कमेंट करावे की आपल्याकडे कांदा किंचित घातला जातो जेवणामध्ये. टोमॅटोचा तर पत्ताच नसतं. आठवड्याच्या बाजारात कोण कोण आणत, मी जेव्हा होते ना तिकडे मामाकडे, ते आणत पण नव्हते टोमॅटो. क्वचित कधीतरी आणायचे. आणि इथं बघा माझाच हलगर्जीपणा आहे. तुम्हाला मी हे का दाखवत असते की बाबा तुम्ही अशी काही चूक करू नका. तर मी हातात घेऊन कांदा कट करत होते आणि एकदम बघा चाकू म्हणजे ते कांद्यातनं सटकला. अंगठ्यापासला जो भाग आहे ना उंचवटा, तिथं पण लागला असता आणि थोडासा मनगटाच्या पुढे पण लागला असता. पण तुम्हाला सांगू, ह्या चाकूला ना धारच नाही आहे. आणि खूप मनात येतं की ऑनलाईन आता चाकू मिळतात. काय मिळत नाही, ऑनलाईन सगळं मिळतं. ऑर्डर करावं, मागवावं. पण माझं एक असं काम आहे बघा, की याच्यामध्ये ना दादा असं म्हणतात की कुठलंही धारदार हत्यार जे असेल ना, शक्यतो तू वापरू नको. जे मोंड आहे तेच वापर. आपल्या किचनमध्ये हा एवढा चाकू सोडला तर चाकू नाही. आणि मला तर विळीनं कामच जमत नाही. एकदाच ती मुंबईच्या आईने दिलेली विळी जी होती ती त्यांना कट करायला गेले, त्याच्यावर गेला अंगठा माझा. हे बघा, आता फूड प्रोसेसरमध्ये सगळं छान कटिंग होते, पण हे जे असं मसाले भाताला लागतं, हे काय सगळं फूड प्रोसेसरमध्ये आपण नाही टाकू शकत. हे सेपरेटच आपल्याला कटिंग करून घ्यावं लागतं. मी आता बघा कांदा घेतलेला आहे, थोडासा बटाटा घेतलेला आहे, फ्लावर घेतला आहे, बीन्स घेतलं आहे, हिरवी मिरची घेतली आहे. आता त्याच्यामध्ये शेंगदाणे पण जाणार आहेत. नवीन एक पनीर आणलेलं होतं जे लूजमध्ये, म्हणजे पॅकिंगमधलंच, पण त्याला कुठलंही लेबल वगैरे नसतं, ज्याला लूजमध्ये ना विकलं जातं लूज म्हणून. तर ते आणलेलं होतं. पण मला ना खरंच सांगते, ते पनीर असं म्हणजे थोडंसं असं लबरागत लागलं. म्हणजे जेव्हा तुम्ही पनीर तळून घ्या, कसंही घ्या, आणि ज्यावेळेला तुम्ही ते गरम पाण्यामध्ये टाकता, आता ते बघा ओळखीचे बेकरीवाले होते, त्यांनी रिकमेंडेड केलं की एकदा नेऊन तरी बघा. म्हणून म्हटलं चला ठीक आहे, काय हरकत आहे वापरायला. तसं तरी आपण ब्रँडचे आणतो, आहे म्हणतात एवढं तर आणूया. पण आता मला तरी नाही बरोबर वाटलं. जे कोणी वापरत असेल त्यांनी जरूर सांगावं. 100 रुपयाला ते पॅकेट मिळालेलं होतं. ते स्वस्त आहे म्हणतात, कारण इतर जर बघायला गेलं तर थोडेसे पैसे एक्स्ट्रा असतात. आणि मी घेतलेला अनुभव सांगते की आपण असं म्हणतो ना की अरे स्वस्त आणि महाग, पण लक्षात ठेवा की ज्या त्या हिशोबानुसार क्वालिटी असते, एवढं मात्र खरं आहे. तर ते पनीर जेव्हा भाताबरोबर आम्ही खात होतो ना, तर असं लब्बर चगळल्यागत ते लागत होतं. तुम्ही पण घेताना थोडंसं विचारपूर्वक घ्या, खाताना विचारपूर्वक खावा. कारण मला जो अनुभव आला आहे तो मी तुम्हाला शेअर करत आहे. असं त्याच्यानंतर मग ही आजची दुसऱ्या दिवसाची देवपूजा जी आहे ती मी करून घेतली आणि पुन्हा रुटीन केलं आपलं स्वयंपाकाचं सुरू. राहिलेलं तेल ओतावं म्हणलं, पूर्ण बॉटल खाली केली.
तर ती बघा जिथून पडायचं तिथून पडत नाहीये तर टोपणातून पडते. काय म्हणतात ना, एक ना धड भारावर चिंध्या असा प्रकार झालाय माझा सध्या तरी. मला तो गॅस दमवायला लागलाय आणि ते बरोबर मोठा बर्नर आहे तोच दमवायला लागलाय आणि ती चूक माझीच आहे ताईनं. आता काय सांगू, तुम्ही पण ओरडत होता, भरपूर साऱ्या कमेंट करत होता की ताई गरम ह्याच्यावर धोत जाऊ नको, धोत जाऊ नको, वाट्यात ठेव, वाट्यात ठेव. त्या ठेवलेल्या नाहीत. गरम गरम म्हणजे स्वयंपाक वगैरे झालं की लगेच मग कुठं ते बरोबर वाटत नाही घाण म्हणून वतायचं पाणी. मग ते बर्नरवर पाणी जाऊन 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 ते झाले वाकडं तिकडं आणि ते आता एवढं त्रास देतंय ना, कारण ते बदलायचं पण होईना. ते पूर्ण आता गॅस शेगडीच घेऊन जावे लागणार आहे. एक अर्ध काढून उपयोग नाही आहे. ते सगळा गोंधळ आहे. ते किटल्या सॉरी त्या बाटल्या अशा आहेत म्हणजे तुम्ही म्हणसाल की स्वतःच सगळं करून घेते आणि पुन्हा ओरडत बसते. तेच झाले माझं, खरंच सांगते मी. माझा जो मांडपणा जो आहे तो मलाच नडतोय असं कधी कधी वाटतंय. आता इथं कसं तरी अब्दून मी पुन्हा गॅस चालू केलं तर मी काय करते आता इकडं मोठ्या ह्याच्यावर करते, कारण हे ना एकाच साईडनं पेटायला लागलंय. बाकीच्या साईडनं ना फ्लेम एकदम बारीक टाकतंय आणि एका साईडनं ना फ्लेम हाय टाकतंय. त्यामुळे काय होतं की ते एका साईडनं करपते आणि बाकीच्या साईडनं कच्चं राहते. माझ्या कढया सध्या सांगते एवढी कळा खाल्ल्यानं कढई हे म्हणजे बर्नर बिघडल्यापासून. आज गवारीची शेंग बनवलेली आहे. आज खूप दिवसातून मस्त अशी गवारी. तुम्हाला सांगू, हिरव्या मिरचीतलीच गवारी करून एकदा बघा. चटणी टाकून जी गवारी असते तिच्यापेक्षा हिरवी मिरची, थोडासा कांदा, टोमॅटो आणि शेंगदाण्याचं कूट, लसणाचा तडका एवढ्यामध्येच मस्त अशी होते. पण गवार कधीही असू दे सुरुवातीला भाजून घेतल्याशिवाय कधीच ती मसाल्यामध्ये टाकायची नाही. मग मसाल्यामध्ये टाका, भाजा किंवा कोरडी भाजा आणि मग सगळ्यामध्ये टाका. पण शक्यतो गवारीला ना कच्चट स्मेल जास्त येतो बघा. खाताना कधी अनुभवला असेल तर जरूर सांगा. आज ना म्हणजे पेस्ट न वापरता लसूण सोलून घेऊन वापरलेला होता आणि त्याचा स्मेल जास्त घातल्यानंतर तडका छान बसलेला. पण शेवटी देशी आणि हायब्रिड याच्यामध्ये फरक असतो म्हणतात. तर चला, आपल्याच काही ताईंच्या अशा कमेंट होत्या की उद्यापन घालायचं आहे सुवासनीचं म्हणजे वैभवलक्ष्मीचं. 2 सुवासनी 2 कुमारिका असं बसवलं तर चालेल का? बघा, हे तुम्ही तुमच्या हिशोबाने घेतलं, कारण त्यांनी सांगितलं की मी घरातीलच बसवते, घरातील नाते, मग भाच्या असू दे किंवा इतर असं कोणी, असं त्यांनी नावं सांगितली. माझं असं म्हणणं आहे की घरातील तर सुवासीन ही सुवासीनच असते बघा, बसवायला काहीच प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला सांगू, हे उद्यापन करणं किंवा सुवासनी बोलवणं आणि त्यांच्यापर्यंत ते पोथी पोचवणं, याच्यामागं कारण काय आहे सांगू? त्या व्रताचा प्रसार करणं आहे, ना की ते तुमच्यात तुम्ही घरातल्या घरात करायचं, घरातल्या घरातच द्यायचं. म्हणजे त्याचा बाहेर प्रसार होत नाही ना. तुम्ही घरात पूजापाठ करताय, तुमच्या घरातली माणसं बघतातच ना की बाबा हां अशी पूजा मांडली, तशी पूजा मांडली, असं व्रत आहे, तसं व्रत आहे. पण तुमच्या आजूबाजूला राहणारी तुमचे मित्रपरिवार म्हणा, तुमचे काही नातेवाईक म्हणा, खूप अशी लोकं असतात की ज्यांना माहीत नाही आहे किंवा ज्यांना पोथी गेलेली नाही आहे. तर कधी सांगते, डोक्यात तेवढंच ठेवा की ज्यांना गेलेली नाही किंवा ज्यांना ते माहीत नाही किंवा भलेही करत असतील ते, पण ते तेवढं मनावर घेऊन कधी त्यांनी केलेलं नाही आहे, तर अशा लोकांना तुम्ही जरूर बोलवा. सुवासीन, कुमारिका सगळं चालतं. पण प्रॉब्लेम फक्त एकच आहे की व्रताचं उद्यापन म्हणजे कुठल्याही व्रताचा तो प्रचार व्हावा, सगळीकडे माहिती व्हावं, त्यांच्याकडे पुस्तक गेल्यानंतर त्यांनीही ते करावं, हा उद्दिष्ट असतो. मग ते कोणतंही असू दे, अगदी स्वामींचं पण असू दे. स्वामींच्या यालासुद्धा तुम्ही गुरुवार केले, पूजा वगैरे ही केली, मांडली आणि 11 पूर्ण झाले, 11व्या ह्याच्या दिवशी उद्यापन केलं. जे मुलं वगैरे बोलवतात, जे काय असेल, किंवा बरेच जण जोडपं बसवतं, बरेच जण सुवासनी बसवतं, जे ते ज्याच्या त्याच्या हिशोबानं. पण ते जेव्हा बाहेरचे येतात, बघतात ना, तर त्यांनाही इच्छा होते ना करायची. घरातली काय ते असं ना तसं बघून करतील किंवा न करतील, तो त्यांचा प्रश्न आहे. पण बाहेरच्यांची इच्छा होते. आता माझे व्हिडिओ बघून किती जणी स्वामी सेवेला लागलेले आहेत, लक्ष्मीमातेचं व्रत करत आहेत, म्हणजे चांगलंच जात आहे ना, असं आहे. त्यामुळे शक्यतो बाहेरचे घाल. आणि हो, आशा करते की मी काही लई जास्त बडबडली नसेल. मी तुम्हाला खरंच एक प्रश्न विचारू इच्छिते, बरेच दिवस झाले विचारू न विचारू. कोणाकोणाला वाटतं की मी खूप खूप बडबडते आणि त्याचा त्रास होतोय, आणि कोणाकोणाला वाटतं की बाबा ते ऐकायला बरं वाटते. कारण मला आधीमध्ये कमेंट येतात. कमेंट मला 99% अशा झालेल्या आहेत की बाबा ताई तुझा आवाज ऐकायला किंवा तुझं बोलणं ऐकायला बरं वाटतं. मी प्रश्न का विचारते, कारण आपल्या घरात जर बघायला गेलं ना, तुमचे दादा किट्टो म्हणतात, तुझ्या संग बोलायचं बसलं माणूस की असं म्हणजे कान असे हे होतात, किती बडबडते. सागर तिकडून आला की बाई किती बडबडते, म्हणजे जो तो आहे ना तो मला म्हणतो किती बडबडतो किती बडबडतो. पण मुळात एक सांगू, माझा स्वभाव जो आहे तो मोकळा स्वभाव आहे, म्हणजे झटकीपट, तोंडावर, जिथल्या तिथे.
मला माझं एखाद्या व्यक्तीचे काही तुम्ही सुद्धा होऊ दे, पण मी कधी मनात कपट ठेवून किंवा दुश्मनी ठेवून अशी खुन्नसवाणी मी राहत नाही. मला काय वाटलं मी जिथल्या तिथं बोलून रिकामी होऊन मन मोकळं करून मनातली जी काही असेल म्हणजे ते भडास ती काढून रिकामी होऊन मी पुन्हा स्वच्छ मनाने राहते. पण बऱ्याच वेळेला असं होतं की काही माणसं बोलतच नाही आहेत, खूप कमी बोलतात. लक्षात ठेवा, मी घेतलेल्या अनुभवानुसार एकदम कमी बोलणारी माणसं सगळ्यात घातक असतात. लक्षात ठेवा, कारण त्यांचं जे काय साचलेलं असतं ते आत असतं. बरं, आता बऱ्याच जणी म्हणतील की बाबा आम्ही पण कमी बोलणाऱ्यातले, आम्ही तसं नाही आहे. पण मी पुन्हा अजून एकदा म्हणते की तीच माणसं असतात जी मनामध्ये खूप गोष्टी दाबून ठेवतात आणि आपल्याला स्पष्ट बोलत नाहीत. अशी समाजामध्ये भरपूर आहेत. मी तर भरपूर बघितलेत. आणि पुन्हा जेव्हा आपला विचार करतो ना त्यावेळेला बापरे, हे बघून तर वाटत नव्हतं ही व्यक्ती असं आहे, याला बघून तर वाटत नाही आहे ही व्यक्ती असं आहे. आणि जी बडबडणार ना ती माझ्यासारखी सगळ्यांना वाटतात ही लय कडक आहेत, उग्रट आहेत, भांडकुरे आहेत. म्हणजे माझा स्वभाव बघितलं की बऱ्याच जणांना वाटतं तसं. तर सध्या मी वापरत आहे अगारो ग्रँड एग बॉयलर. तर याच्यामध्ये ना मेजरमेंटला हा मोठासा ग्लास दिलेला आहे. किती पाणी वापरायचं काय त्याच्यावरती आहे. सोबत स्विच ऑन करणं ऑफ करणं एकदम सोपं आहे. पाणी ॲड करायचं, वरून जो दिलेला ट्रे आहे तो ठेवायचा. जेवढी अंड्यांची जागा आहे तेवढे तुम्ही अंडी ठेवू शकता. याला बारीक पिन आहे पाठीमागे, होल करायचं थोडासा, अंडं फुटत नाही. अगदी बिंदास्त तुम्ही करू शकता. आता अंडी बॉईल होतात म्हटलं, डॉगींना गेल्या वेळेला तुमच्या कमेंट आल्या की बाबा त्या भांड्यात नको, ह्या भांड्यात नको, उकडवू नको. तर आता खास अंड्यांसाठी आहे हे, म्हणजे ते एक टेन्शन नाही आहे. थोडंसं पाण्याने ॲड केलं. याच्यासोबत अजून एक अटॅचमेंट आहे जी आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजेल तसं तुम्ही करू शकता. आणि सोबत ना कुठल्याही भाज्या तुम्ही याच्यामध्ये स्टीम करूनसुद्धा खाऊ शकता. तर आता मला जेवढ्या काही रेसिपी आहेत वाटल्या त्या मी केल्या. बघा, एकाबरोबर 2-2, 3-3 पदार्थ जे आहेत ते आपले बनले. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आज ना थोडासा स्वयंपाक करते, थोडंसं घरातलं काम करते. याचं पण कारण सांगते. आज डबा नाही केला कारण का गेली 2 दिवस झालं गॅरेजला पडलेली गाडी जी आहे ती आपली आणायला दादा गेलेत, त्यामुळे डबा नव्हता. आता ते पण मी तुम्हाला सांगेन की परवा दिवशी व्हिडिओ न येण्याचं कारण काय. काल महत्त्वाचं काम होतं त्यामुळे ते मला एकट्यालाच करायचं म्हणजे गरजेचं होतं, त्यामुळे मी एकटीच गेली होती. पण त्याच्या आदल्या दिवशीचं जे होतं ना ते मी आणि दादा म्हणले हे इमर्जन्सीचं आहे, आपण दोघं जाऊया आणि ते करूया. म्हणून आम्ही 6:30ला बाहेर पडलो. घरातून 6:30ला जसं बाहेर पडतो तर त्या दिवशी बघा बरोबर हायवेला लागलो. आणि जिकडं आम्हाला जायचं होतं तिकडं जातानाच 2 किलोमीटर फुल्ल ट्रॅफिक. आम्हाला वाटलं काय तर कशामुळं पुढं झालं असेल, पण ॲक्सिडेंट झालेला होता मोठा आणि त्यामुळं पूर्ण ट्रॅफिक लागलेलं होतं. मग टू व्हीलरवाले कडेनं काढून घेऊन जातात ना, तसं आम्ही कडेनं तेवढ्या ह्याच्यातनं गाडी कशी बशी आम्ही काढत बाहेर आलो. ट्रॅफिक संपतंय आणि एक फक्त म्हणतात ना की काही सेकंदाच्या अंतरावर ट्रॅफिक संपवून आम्ही बाहेर निघालो आणि गाडी बंद पडली. मी आता हे चांगली पण गोष्ट का म्हणेन की ट्रॅफिकमध्ये जर अडकलं असतं तर ती बंद पडलेली गाडी ढकलत आम्हाला काढावी लागली. ते खूप इरिटेट काम झालं असतं ते. आणि खूप म्हणजे रांग मी जसं म्हटलं 2 किलोमीटर होतं. तिथून मग थोडंसं पुढच्या साईडला आलो. तिथून मग पुन्हा वळणं घेत जिथं गॅरेज होतं तिथंपर्यंत मग ते गाडी घेऊन आलो. ते चालण्याचं झालं कारण कधी एवढं चालायचं माहीत नाही आहे आणि विनाकारणच ते पण रात्रीच्या टायमिंगला त्या गाडीची लाईटचा पत्ता नाही आहे कारण ते सगळंच बंद पडलेलं होतं. त्यामुळे मग गॅरेजपेशी नेली टाकली. त्यांनी सांगितलं हे काय काम होणार नाही आहे, तुम्ही गाडी लावा आणि जा. पुन्हा आणि तिथनं जिथं स्टॉप आहे तिथंपर्यंत. म्हणजे तो ना एवढा कुठं झाला, काम तर झालंच नाही पण विनाकारणचा हा डोक्याला ताप झाला. तिथनं मग पुन्हा स्टॉपवर गेलो, तिथून तिथं असं करत घरी आलो. आणि ते पाऊस, ते वारं, ते चालणं ह्याच्या सगळ्यामुळं मला जे ताप आला, थंडी वाजून आली, म्हणजे थोडंसं तब्येत बिघडली माझी. तर चला जेवणाखाणी झाली, सगळं झालं. मी आता निघाले बाहेर. ते म्हणजे चला आहे अशा अवतारातच स्वयंपाकातल्या ह्याच्यातच म्हणजे फ्रेश पण झाले नाही, काही नाही झालं. महत्त्वाचं काम आहे तिकडं चालले. खूप दिवसातून हा ड्रेस घातला आहे पण हा बाहीमध्ये खूप चुकला आहे. हे बघा, आणि एवढा टाईट होतोय ना बाहीमध्ये, म्हणजे पहिल्यापासूनच टाईट होतं पण बाहीमध्ये चुकला आहे थोडासा. असं वेगळं वाटतंय ना. हां, तर असं चला आता काय आपली पण वजनं वाढतात कमी होतात. त्यामुळं आरू आलाय. परीक्षा पेपर कसा गेला? छान गेला. एवढंच फक्त येतं छान गेला. काय म्हणते बघा, आया वैसे काय. बरं मी चालले बाहेर, मी जाऊन येते. काय घरातली उरलेली जी काय कामं असतील ती करा. आजच्या ह्या सगळ्या धावपळीमुळे मला माहीत नाही आता व्हिडिओ येईल न येईल. कारण
कामासाठी म्हणून बाहेर पडले. त्याच्यानंतर मग थोडासा चहा घेतला कारण पाऊस सुरू झाला. कुठं ते पावसाळा पण कळे ना आणि ते धड हिवाळा पण कळे ना का उन्हाळा पण कळे ना, कारण कुठं कुठं पाऊस पडायला लागला आहे बघा. भरपूर जागी भरपूर पाऊस सुरू आहे. काही जागी अजून बरेच जण म्हणतात पाऊसच नाही आहे. असं माझं जे काय काम होतं ते केलं आणि मग आले घरी. संध्याकाळच्या बरोबर 6:15 वाजलेले आहेत. दाखवते टायमिंग, दिसते का घड्याळ? तर बघा संध्याकाळच्या 6:15 वाजलेत आणि आत्ता मी आलेले घरी. माझ्या मते कितीला आम्ही 2ला बाहेर पडलेलो. 3, 4, 5, 6 वाजलेत. आत्ता घरी आलो आहे. आता इथनं पुढं आवरायचं वगैरे. जेवण तर आहे सकाळचं. फक्त चपातीची कणिक मी ठेवली होती कारण मला म्हणजे जायचंच होतं अर्जंट. मग विचार केला की सगळ्या चपात्या करा जा हे करण्यापेक्षा ब्रेड होता थोडासा तो पोरांना दिलता आणि माझ्यापुरती चपाती केली ती कारण त्यांना ब्रेडच लागते. ते चपाती जर केली असेल ते ब्रेड दिसला तर ते ब्रेड खाणार. म्हणून म्हटलं चालू दे संध्याकाळी आता करूया. आता फक्त चपात्या येत्या, बाकी काहीही काम नाही. असं आता फ्रेश होते.